आमच्या घरी जर का ही भाजी करायची असेल ना, तर माझ्या मुलीसाठी एक नाही तर तिच्यासाठी 2 चपात्या कराव्या लागतात. कारण ही भाजी हॉटेलपेक्षा सुद्धा भारी अशी तयार करून होते. तर त्यासाठी काय करायचं आहे, वाटाणा घेतलेला आहे मी इथे, तो बॉईल करून घेतलेला आहे. थोडंसं मीठ घालायचं त्याच्यामध्ये. कढईमध्ये तेल गरम करून काही खडे मसाले घालायचे. आलं, लसूण, कांदा घालायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचं. थोडंसं मीठ घालायचं. टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर काय करायचं आहे, हे मिश्रण थंड करून मिक्सरमध्ये याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं. त्याच्यामध्ये जिरं घालायचं. तयार केलेली पेस्ट घालायची आणि ही पेस्ट चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे, छान असं तेल सुटेपर्यंत. त्यानंतर त्यामध्ये सगळे घरगुती सुके मसाले घालून घ्यायचे आणि हा किचन किंग मसाला घालायला विसरायचं नाही. यानेच ही भाजी खूप जास्त टेस्टी होते. व्यवस्थित हे सगळे मसाले परतून घ्यायचं. छान असं तेल सुटायला सुरुवात झाली की मग त्याच्यामध्ये बॉईल केलेले वाटाणे घालून घ्यायचे. व्यवस्थित मिक्स करायचं. तुम्हाला ही ग्रेव्ही कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं, मीठ घालायचं, कसुरी मेथी घालून छान असं उकळून घ्यायचं. तर नक्की ट्राय करून बघा.